मोदीजींनी 71,16,770 जनधन खाते या गोंदिया भंडारामध्ये उघडण्यात आले। 36,83,182 लोकांना कोरोनाच्या संक्रमणामध्ये तुमचा माझा जीव आज जो वाचला आहे, मोदीजींनी 36,83,182 लोकांना कोरोनाची लस दिली आणि म्हणून आपण या ठिकाणी आज सक्षमपणे आपलं जीवन जगतो आहे। 12,67,562 लोकांना आपण रेशनच्या दुकानामध्ये अन्न मिळत आहे, 12,62,000 लोकांना। आणि बंधू भगिनींनो, काल मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे, आता 12,67,562 लोकांना 2029 पर्यंत रेशनच्या दुकानातनं फ्री रेशन देण्याची योजना मोदीजींनी 2029 पर्यंत केली आहे। बंधू भगिनींनो, 4,14,551 लोकांना या ठिकाणी आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालं आहे। आयुष्यमान भारतचं कार्ड 4,14,551 लोकांना मिळालं। 4,53,553 लोकांना या ठिकाणी शेतकऱ्याला 12,000 रुपयाचं अनुदान केंद्र सरकार राज्य सरकारने शेतकरी सन्मान निधीमधून दिलं। 1,99,868 लोकांना उज्ज्वला गॅसचं कनेक्शन मिळालं। 1,27,829 लोकांच्या इज्जत घर शौचालय या ठिकाणी घरोघरी बांधण्यात आलं। 55,454 लोकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जे कमळाचं मत होतं यांना घरकुल मिळालं। 51,066 महिलांना सुकन्या योजनेचा लाभ मिळाला। बंधू भगिनींनो, या ठिकाणी मी आवर्जून सांगेल, एक मत आपण कमळाला दिलं बघा। 1,646 कोटी रुपयाचे 288 किलोमीटरचे केंद्रीय रस्ते माननीय नितीनजी, जे नवरत्न दरबारातले मोदीजींच्या नवरत्न दरबाराचे एक मंत्री आहे, नितीनजीने सुनील मेंढे आणि अशोक नेते या दोघांचं मी अभिनंदन करतो। नितीनजीकडनं 1,646 कोटी, काँग्रेसचे 50 वर्ष आणि मोदीजीच्या 10 वर्षामध्ये 288 किलोमीटर रस्ते झाले। 500 कोटी रुपयाचा भंडारा बायपास असेल, 269 कोटी रुपयाचा निलज पवनी अड्याळ कारदा असेल, 306 कोटीचा मनसर सालेपासूनचा हा गोंदियाचा रस्ता असेल, 299 कोटीचा 37 किलोमीटरचा भंडारा घोटीटोक आहे, 189 कोटीचा 56 किलोमीटर साकोली सिल्ली वडसा आहे, 289 कोटीचा आमगाव गोंदिया आहे, तिरोडी गोंदियाला 28 किलोमीटर रस्ता, घोटी गोंदिया असेल, लाखनी साकोली असेल, मोठे उड्डाणपूल दिसतात। आज नागपूरला जाणारा प्रत्येक नागरिक मागच्या 50 वर्ष काँग्रेस पार्टीचे आणि भाजपाचे 10 वर्ष आता लाखनी पासून तर नागपूर पर्यंत 50% पेट्रोल आणि 50% वेळ वाचाल। एक कमळाचं मत आपण दिलं, बंधू भगिनींना परिवर्तन झालं।